कुंभमेळ्यामुळे नाशिक शहरामध्ये विकासाची कामे चालू आहे. रस्त्याचे रुंदीकरण चालू आहे. त्यासाठी JCBने मोठे मोठे खड्डे खणून ठेवलेले आहे आणि पावसाळा चालू झालेला आहे. त्यामुळे अनेक जण खड्ड्यामध्ये पडून जखमी होत आहेत. अनेक जणांना म्हणजे जखमी होऊन 4 जणांचा आतापर्यंत या खड्ड्यांमुळे बळी देखील गेलेला आहे. दरम्यान नाशिक महानगरपालिकेविरुद्ध नाशिक शहरातील जनतेचा आक्रोश सध्या चालू आहे. ही कामे वेळेमध्ये झाली नाही, त्यामुळे पावसाळ्यांमध्ये अनेक वाहने घसरून अनेक नागरिक खड्ड्यामध्ये पडत आहे. दरम्यान आज उभाटातर्फे काल आंबर्डी रोडवरील एक्स्ट्रो पॉईंट या ठिकाणी निलेश कोतकर या व्यावसायिकाचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्याचे सर्व कुटुंब आज बांधकाम विभाग नाशिक महानगरपालिका या ठिकाणी बांधकाम विभागाच्या ऑफिससमोर आंदोलनात बसले होते. दरम्यान 3 तास होऊन देखील या ठिकाणी कोणताही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हते. फक्त एवढीच मागणी आहे की जो प्रसंग आमच्या कुटुंबावर ओढवलेला आहे त्या प्रसंगातून आम्हाला बाहेर पडायचं आहे आणि आमच्या भविष्याची तरतूद झाली पाहिजे. माझ्या मुलीच्या भविष्याची शिक्षणाची तरतूद झाली पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. महापालिकेने तेवढी तिच्या शिक्षणाची आणि माझ्या भविष्याची पुढची तरतूद करावी, एवढीच माझी मागणी. घरातला कर्ता पुरुष गेल्यामुळे या कुटुंबाचं जे एकूण संसार आहे ते पक्षातले आहात. तुमच्यावर काय प्रशासनाला काय जाणू इच्छा सध्या जरी असलं तरी हे प्रशासन आज झोपलेलं आहे. नाशिक शहरामध्ये मोठमोठ्या खड्डे झाल्यामुळे नाशिक शहरात हा 4था बळी आज गेला. आज हे 4थं कुटुंब आज उद्ध्वस्त झालं आणि तरी प्रशासनाला जाग येते. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज पूर्ण शहरभर खड्डे पडले. पावसाळा येण्यापूर्वीच त्यांनी हे नियोजन करायला हवं होतं. पावसाळ्यापूर्वीच त्यांनी हे खड्डे भरायला हवे होते, पण याचं कुठल्या प्रकारचं नियोजन या प्रशासनाने केलेलं नाही आहे. आणि आज अशा 4थं हे कुटुंब आज उद्ध्वस्त झाले, तर या कुटुंबाला न्याय मिळावा या भावनेतून माझा व्यक्त बसला. दरम्यान दुर्घटना झालेले कोतकर कुटुंब 2 ते 3 तासापासून बांधकाम विभागाच्या ऑफिससमोर महानगरपालिकेमध्ये आंदोलनात बसले होते. दरम्यान कोणतेही अधिकारी यावेळेस लवकर आले नाही. दरम्यान 3 तासानंतर उपआयुक्त यांनी दुर्घटना झालेल्या कुटुंबाची भेट घेतली व विचारपूस केली. दरम्यान नाशिक शहरातील रस्ते अजून किती जणांचे बळी घेणार असे नागरिक सध्या बोलत आहेत. दरम्यान आयुक्तांनी काय सांगितले विचारले असता त्यांनी बोलण्यास नाकार दिला. नाशिक